झी 24 तास एक पाऊल पुढे। घर स्वप्नांच्या मध्ये नेहमीच आपण सेलिब्रिटींच्या घरांना भेट देत असतो। चला तर मग आज आपण भेट देऊया अभिनेत्री ऋग्वेदी म्हात्रे प्रधान हिच्या घराला। नमस्कार। झी 24 तासच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना ऋग्वेदी म्हात्रे प्रधानचा नमस्कार। या सगळ्या बायकांचं जे खरं घर असतं ते म्हणजे त्यांचं सासर। माझं सुद्धा एक असंच गोड गोंडस सासर आहे गोरेगावला, पण आज मी मुद्दाम तुम्हाला माझ्या माहेरी म्हणजे माझ्या आई वडिलांच्या घरी घेऊन आले। एक प्रशस्त हॉल, 3 बेडरूम्स आणि एक मोठी गच्ची असं आमचं घर आहे। तुम्ही आता सध्या हॉलमध्ये उभे आहात। हॉलमधला सिटिंग एरिया तुम्ही पाहता। या बाजूला तुम्ही पाहाल तर एक साधा कडप्पा होता फक्त। इथे आम्ही त्याला कॅबिनेट्स करून त्याच्यामध्ये काही स्टोरेज साठी काही एरिया केला आहे आणि वरती हे मुद्दाम सगळं डेकोरेट केलं आहे म्हणजे हा इथे बसण्यासाठी सुद्धा जागा होते। हा सिटिंग एरिया अतिशय माझा आवडता आहे। मला इथे जनरली बसून पुस्तकं वाचायला किंवा टीव्ही पाहायला फार आवडतं। आम्ही मैत्रिणी इथे खूप गप्पा मारतो। हे घड्याळ तुम्ही पाहाल, अँटिक प्रकारचं एक घड्याळ आहे। इथून तुम्ही पुढे पाहाल आमचं डायनिंग टेबल। या डायनिंग टेबलवरती जेव्हा मी माहेरी येते तेव्हा आम्ही सगळेजण एकत्र इथे बसतो आणि आम्ही खूप गप्पा मारत जेवणाचा आनंद घेतो। इथून पुढे तुम्ही पाहाल तर हा सगळा भाग जो आहे तो आम्हाला ज्या काही गिफ्ट्स मिळाले होते, अनेक कार्यक्रम आम्ही जे केले, बाबा माझे कवितेचे कार्यक्रम करत महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर आणि आता परदेशात सुद्धा फिरतात, तेव्हा तिथे आम्हाला जे गिफ्ट्स मिळतात, जे मानचिन्ह मिळतात, ती सगळे आम्ही अनेक वर्षांपासूनची मानचिन्ह सगळी इथे ठेवून दिली आहेत। तशीच ही मीराबाई, ही अतिशय आवडती गोष्ट आम्हाला मिळाली आहे। घरभर सगळीकडे पाहायला आम्हाला खूपशा गणपतीच्या मूर्ती, गणपतीचे फोटो मिळाले। हे सगळे आम्हाला अनेका कार्यक्रमासाठी मिळाले आहेत। मुळात या घराची संकल्पना अशी आहे की तुम्ही कुठल्याही भागात बसलात तरी सुद्धा तुम्ही कनेक्टेड राहता एकमेकांशी, तुमचा संवाद चालू राहतो। माझ्या वडिलांनी आणि भावांनी दोघांनी मिळून खूप छान सजवलंय हे घर। इथे तुम्ही पाहाल ही खरी आमच्या घराची श्रीमंती आहे असं मी म्हणेन। अनेक पुस्तकं म्हणजे हजारो पुस्तकं आमच्या घरात आहेत। आमच्या सगळ्या मित्रमंडळींमध्ये आमचं घर जे आहे ते पुस्तकांचं घर म्हणून फेमस आहे। सगळ्या प्रकारची मराठी, इंग्लिश मधली पुस्तकं आमच्या घरात आहेत। या मी तुम्हाला आमचं बाकीचं घर दाखवते। तुम्ही आता पाहताय माझ्या भावाचं संकेतचं बेडरूम आणि त्याची टेस्ट फार आत्ताची जी मुलं असतात त्याच्यासारखी आहे। म्हणजे त्याच्या बेडरूम मध्ये त्याला अतिशय सगळं सुटसुटीत एक छोटंसं बेड तुम्ही बघाल। हे खरं तर भारतीय बैठक असते त्याच्यासारखं हे छोटंसं बेड त्यांनी मुद्दाम करून घेतलंय। त्याचबरोबर एक छोटंसं टेबल त्याने केलंय ज्याच्यावरती तो लॅपटॉप ठेवतो किंवा त्याच्यावरती काहीतरी लिहित असतो आणि हे त्याचं सगळ्यात आवडतं सेक्शन म्हणजे त्याची पुस्तकं। तुम्ही आहात माझ्या आईबाबांच्या रूम मध्ये। इथे पाहाल बाबांना मिळालेले असेच काही मानचिन्ह, काही गिफ्ट आपण इथे लावले। इथे सुद्धा एका देवीचा फोटो आहे आणि हा सुद्धा बाबांना एका कार्यक्रमात इथे ठाण्यात मिळाला होता। या बाजूला मी रॅक केलाय जो संपूर्ण सीडीजचा रॅक आहे। आम्ही सगळेजण चित्रपटाचे शौकीन आहोत एकदम, म्हणजे सगळे चांगले चित्रपट, अगदी हिंदी असो, मराठी असो, वर्ल्ड मूवीज असो, आम्ही सगळे चित्रपट अगदी आवडीने बघतो। आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं किचन आणि आम्हा सगळ्यांचा सगळ्यात फेवरेट एरिया म्हणजे या घराची गच्ची। तुम्ही आहात आमच्या किचनमध्ये। या किचनचा ताबा जिच्याकडे असतो तिच्याशी ओळख करून देते, माझी आई अनुया म्हात्रे।
तुम्हाला आमचं किचन दाखवते. इथे आम्ही मुद्दाम ही विंडो करून घेतली, कारण जनरली असं असतं की जेवण करणाऱ्या ज्या बायका असतात त्या एकीकडे आणि बाहेरची सगळी मंडळी एकीकडे असं नेहमी असतं, तर डिस्कनेक्टेड थोड्याशा राहतात. तर मुद्दाम ही खिडकी करून घेतली की त्यांच्याशी सुद्धा बोलता येईल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गरम गरम जेवण केलं की ते सरळ इकडून आम्हाला मिळेल. तर याच्यासाठी आम्ही मुद्दाम करून घेतले. आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या घरातल्या आमच्या सगळ्या आवडत्या भागात, ते म्हणजे आमच्या घराची गच्ची. मुंबईत इतक्या गजबजलेल्या ठिकाणी, इतक्या आजूबाजूला इतक्या गजबजाटात सुद्धा इतकी निवांत जागा असू शकते असं मला वाटलं नव्हतं आम्ही या घरात येईपर्यंत. एकदा तुम्ही पाहत असाल आजूबाजूला अतिशय निसर्गरम्य, अगदी हिरवगार आहे, शांत आहे. त्यामुळे खरं तर मुंबईत नाही, कुठल्या तरी एका वीकेंड होम मध्ये असल्यासारखं वाटतं. पावसाळ्याच्या दिवसात अतिशय सुरेख असतं या ठिकाणी. जेव्हा इथे मुसळधार पाऊस पडतो तेव्हा कधी कधी इथे नुसतं बसून राहायला आणि एक कॉफी प्यायला फार छान वाटतं. जशी मी तुम्हाला हॉलमध्ये दाखवली होती तशी अनेक मानचिन्ह इथे आहेत. मला असं वाटतं की आमच्या घरात जेव्हा लोक येतात तेव्हा त्या घरात येण्याचा जो फील आहे तो ह्या गच्चीत आल्याशिवाय पूर्ण होत नाही. अशी आमची एक छानशी गच्ची आहे. मी तुम्हाला आमचं देवघर दाखवते. ही आहे माझ्या आजीची खोली, म्हणजेच आमची देवखोली. हे तुम्ही पाहताय आमचं देवघर. इथे पुन्हा एकदा तुम्हाला चिक्कार पुस्तकं दिसतील. माझे बाबा कवी अरुण म्हात्रे यांनीच लिहिलेली घरावरची ही कविता वाचून मी तुम्हा सगळ्यांचा निरोप घेते. घर आमचे साधेच परंतु आमच्याशी बोलते, कुशीत घेते, हसते गाते, रागाने बघते. वस्तू वस्तू मधला वारा जपतो आमचे श्वास, खिडकीवर येऊन भेटते पूर्ण निळे आकाश. शांत घराच्या निवांत भिंती, उत्सुक खिडक्या दारे, उंबऱ्यात थांबतो दिवसही तृप्त पाहुणी सारे. कधी वाजता बेल फोनची घरही हरकून जाते, सन्मानाच्या आठवणींनी मध्येच बहरून येते. कधी दारावर टकटकावचित घर जाते भांबावून, अनोळखी नवख्या कुणाला घेते मग सामावून. मुकेच असते तरी बोलते घर नेहमी आमच्याशी, इथेच मांडी ठोकून आमची झेप उंच आकाशी. झी 24 तास एक पाऊल पुढे.